नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रतन खांडवी स्वागत करतो आपला रतन साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिजंटा कंपनीच्या ग्रॅमाझोन तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, तणनाशकाचा वापर आपल्या शेतामध्ये आपण 1 दिवस आधी केला होता, तर त्याचा रिझल्ट कसा आला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। तुम्ही या तणनाशकाचा वापर करायला पाहिजे किंवा नाही, वापर करायचा असेल तर कशी काळजी घेतली पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यात घटक बघितला तर पॅराक्वाईट डायक्लोराइड 24% एसएल घटक बघायला मिळतो। ग्रोमेझॉन हे एक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, म्हणजे जेव्हा आपण याची फवारणी घेतो तर हे कुठल्याही प्रकारच्या पिकांना प्रोटेक्शन देत नाही। अशा तणनाशकाला नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक म्हणतात। तण असो किंवा पीक हे दोन्ही नष्ट करतो। या तणनाशकाची फवारणी घेत असताना चुकून पिकाच्या पानावर स्प्रे उडाला असेल तर अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही, कारण की ज्या पानावर पडतं तेच पान या ठिकाणी जळत असतं, पूर्ण झाडाला विजा होत नाही। याच्या संपर्कात जे येतं तेच नष्ट करत असतो, त्यामुळे ही गोष्ट फायद्याची आहे। त्याचप्रमाणे कुठल्या पिकामध्ये वापर करू शकता याचा विचार केला तर सर्वच पिकांमध्ये जवळजवळ वापरू शकता, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की कोणत्याही पिकामध्ये वापर करत असताना टोपी लावून, नोझलला जी टोपी येत असते ती टोपी लावून पिकांमध्ये फवारणी करायची आहे आणि हवेचा अंदाज घेऊनच या ठिकाणी फवारणी करायची आहे। तुमच्या पिकाच्या पानावरती आणि खोडावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, फवारणी करीत असताना जमिनीमध्ये थोडीफार ओलावा असणे गरजेचे आहे, त्याने आपल्या तणनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून येतो। ग्रॅमाझोन तणनाशकाचा प्रमाणाचा विचार केला तर 15 लिटरसाठी 100 ते 150 ml पर्यंत तुम्ही वापरू शकता। या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला 1 ते 2 दिवसात दिसायला लागतो। अशा प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या रतन साम्राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।